कर. नमस्कार, माझे नाव रिया राजेश चव्हाण. मी आता 7वीमध्ये शिकत आहे. 7वी अ 1मध्ये शिकत आहे. माझ्या वर्ग शिक्षकांचे नाव सौ सुनीता निकम मॅडम. माझ्या शाळेचं नाव भारतरत्न श्रीमती इंदिरा गांधी विद्यामंदिर. मी आजकाल गढूळ पाणी व दूषित पाणी सर्वत्रच पसरत आहे. त्यामुळे आरो ही जलशुद्धीकरणाची पद्धत याची मी जराशी माहिती देणार आहे. ऑस्मॉसिस म्हणजेच आरो ही एक जलशुद्धीकरणाची प्रक्रिया आहे जी अर्धपारगम्य पडद्यामधून पाणी बाहेर काढण्यासाठी दाब वापरते, ज्यामुळे ते अशुद्धतेपासून वेगळे होते. पडदा पाण्याचा रेणूचा मोठ्या प्रमाणावर विरघळलेला क्षेत्र रसायन आणि इतर दूषित घटकांना रोखून त्यातून जाण्याची परवानगी देतो, ज्यामुळे शुद्ध पाणी तयार होते. परिणामी अर्धपारगम्य पडद्याच्या अशुद्ध पाण्याच्या बाजूला उंच दाब दिला जातो. हा दाब नैसर्गिक ऑस्मॉटिक दाबापेक्षा जास्त असतो, ज्यामुळे पडद्याच्या छिद्रांमधून पाण्याचे रेणू ढकलले जातात. पृथक्करण पडदा एक फिल्टर म्हणून काम करतो. शुद्ध पाणी दुसऱ्या बाजूला जाऊन देतो आणि अशुद्ध रोखतो. परिणामी याचा परिणाम म्हणजे शुद्ध पाण्याचा एक प्रवाह आणि सांडपाण्याचा वेगळा प्रवाह, ज्यामुळे सांद्रिक अशुद्ध असतात, जी नंतर टाकून दिली जाते किंवा पुनर्वापर केला जातो. वापर स्वच्छ पिण्याचे पाणी तयार करण्यासाठी, समुद्राचे पाणी क्षारमुक्त करण्यासाठी आणि विविध औद्योगिक प्रक्रियांमध्ये ही प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. धन्यवाद.